नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। मी आहे आपल्या सोबत। दौंड तालुक्यातील यवत येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामादरम्यान एक अत्यंत भावनिक, आपुलकीचा आणि वारकरी परंपरेचा सन्मान करणारा प्रसंग पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भेट देत वारकरी, सेवेकरी आणि ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला। यावेळी त्यांनी केवळ उपस्थिती लावली नाही, तर प्रत्यक्ष स्वयंपाकाच्या ठिकाणी जाऊन महिला भगिनींसोबत भाकरी थापण्याचा आनंदही घेतला। वारकऱ्यांसाठी प्रेमाने तयार करण्यात आलेल्या पारंपरिक जेवणामध्ये त्यांनी बेसन, भाकरी आणि ठेचा याचा आस्वाद घेतला। ग्रामीण महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची चव अनुभवत त्यांनी या जेवणाचे मनापासून कौतुक केले। साधेपणातही किती मोठी समृद्धी दडलेली आहे, याचा अनुभव या प्रसंगी आला। प्रेम, सेवा आणि भक्तीने तयार केलेल्या अन्नाची चव खरोखरच अविस्मरणीय आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखी सोहळ्याशी जोडल्या गेलेल्या अनेक वर्षांच्या परंपरेचेही विशेष कौतुक केले। शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असलेली वारकरी सेवा, ग्रामस्थांचे योगदान, महिला भगिनींचा सहभाग आणि वारकऱ्यांसाठी निस्वार्थ भावनेने केली जाणारी अन्नसेवा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले। यवत परिसरात पालखी या आगमनामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। विठ्ठल नामाचा गजर, टाळ, मृदुंगाचा निनाद आणि वारकऱ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे। या वातावरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी वारकऱ्यांमध्ये मिसळून साधेपणाने केलेला सहभाग उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता। महिला भगिनींसोबत भाकरी थापणे, सेवेकऱ्यांशी संवाद साधणे आणि पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेणे या त्यांच्या कृतीमुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले। वारकरी संप्रदायाच्या परंपरा, संस्कृती आणि सेवाभावाला दिलेला हा मान अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला। दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वाटचाल करतात। या सोहळ्यात ग्रामस्थांकडून केली जाणारी अन्नसेवा, निवास व्यवस्था आणि पाहुणचार ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील जपलेली अमूल्य परंपरा आहे। या परंपरेचे जतन आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेशही या भेटीतून अधोरेखित झाला।